तोंडात टाकल्यास विरघळणारी श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष आज आपण पोह्याची बर्फी करणार आहोत। 1 कप जाड पोहे मिक्सरला फिरवून घेऊन नंतर त्यामध्ये 1/3 कप दूध पावडर टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतले। ओल्या खोबऱ्याची काळी पाट काढून अर्धा वाटी खोबरं देखील मिक्सरला छान फिरवून घेतल्यानंतर आता कढईमध्ये फुल फॅट 1.5 कप म्हशीचं दूध ओतल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप साखर घालून व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर वाटून घेतलेलं ओलं खोबरं, वाटून घेतलेले जाड पोहे आणि दूध पावडरचं मिश्रण आणि त्याचबरोबर 1 चमचा तूप आणि थोडीशी वेलची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली। एक वाफ काढल्यानंतर मिश्रणाचा छान गोळा तयार होतो आणि तो गरम असताना ताटाला तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण टाकून हलकंसं थंड झाल्यानंतर वडी कट करून घेतली। आपल्या आवडीनुसार त्यावरती ड्रायफ्रूटचे तुकडे लावून ह्या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष पोह्याची झटपट अशी बर्फी तयार झाली। धन्यवाद।